त्याच्यानंतर तुम्ही किती बाबा बाबा करा, नाही भेटत दादा, नाही भेटत. बाप हा पहिल्यापासूनच पडद्याआडचा कलाकार असतो. तो त्याचं दुःख कधीच समाजासमोर मांडत नाही. मला वाटतं बापाचं महत्व, बापाचा मुलामध्ये लय जीव असतो पण प्रगट कधीच करत नाही. आणि आमच्या निवृत्ती बाबांना तर खूप हालाकीचे दिवस काढले हो. अरे दुसऱ्याच्या विहिरीवर मोलमजुरी करणारा हा माणूस, आणि कष्टातून आपला संसार उभा केला. लेकरांना संस्कार दिले. त्यात 2 मुलं तर पुण्याला आहेत नोकरीसाठी, आणि इथं आहेत शेती करण्याकरता. एक मुलगी मला वाटतं धामोरीला ना. बापाचा मुलीत लय जीव असतो. मुलगी तर बापाचं काळीजच असते दादा, काळीज असते. सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत, आणि मुलीचाही बापात असतो. दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे बहिणीनो, ऐकायचं तुम्हाला. जोपर्यंत माहेरात वट्ट्यावर तुमचा म्हातारा बाप जिवंत बसलेला आहे. अरे ज्या दिवशी वट्ट्यावरचा बाप गेला ना, का माझ्या बहिणीनो समजायचं आता तुम्हाला हक्काचा उंबरा नाही राहायला चपला सोडायला. बाप बाप असतो. आई असते तुमची, पण आईला सोनाच्या मुलाच्या ताब्यात राहावं लागतं. बाप असताना मुलगी स्वतंत्र असते दादा. बाप असताना त्या घरातली मुलगी असते, पण बाप ज्या दिवशी गेला त्या दिवसापासून त्या घरातली ती पाहुणी होत असते. हक्क दाखवता येत नाही. किती वाजता जावा आता विचार करावा लागतो. बाप असताना किती वाजता जा, कोणाच्या परवानगीची गरज नाही. रडाल तुम्ही सगळे. तुमचं विवाह झाला बहिणीनो, आठवा तो दिवस. तुम्हाला गळ्यात पडून रडायला सगळे सापडले, तुमचा बाप नसेल सापडला का माहिती का? अरे तो सगळं पाहू शकतो, पण आपली मुलगी सासरी जाताना नाही पाहू शकत दादा. एकटा जुनी गुडघ्यात मुंडकं घालून रडत असतो. गुण आठवत असतो लेकराचे. कधी हट्ट धरला नाही, कधी शब्द मोडला नाही. ज्याच्यासोबत संबंध केलाय तो वागविल का आत्महत्या करायला प्रवृत्त करील सांगता येत नाही. 2-4 माणसं धरून आणतात बापाला तुमच्या, चला मुलगी वाटी लावायची. ज्या वेळेला मुलगी आपल्या बापाला पाहते ना, सगळ्याकडं हळू जाणारी पोर आपल्या बापाला पाहून पळत सुटते. गळ्याला कडाडून बिलगते, मोठ्यानं हंबरडा फोडते. अरे तो बाप सुद्धा ढोरागोरासारखा रडतो दादा. ढेकळावर पाणी पडल्यावर ढेकूळ जसा विरघळतो, ती स्थिती बापाची झालेली असते. 4-4 माणसं मिठी सोडतात, मिठी सुटत नाही. आता तुम्ही गाडीमध्ये बसल्यान गाडी सुरू झाली, काय आठवलं तुमच्या बापाला कुणास ठाव, गरकन फिरला आणि सुरू झालेल्या गाडीला अशी थाप मारतो. गाडी उभी राहिली. आज मात्र आता तुमचा बाप बाजू बदलतो, तुमच्या बाजूने नाही येत, त्याला बाजू बदलावा लागली. जावयाच्या बाजूने जातो. कधी झुकलेला नाही तुमचा बाप, कुणापुढे वाकलेला नाही तुमचा बाप, पण आज आपल्या मुली करता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकून घेतो आणि हात जोडून सांगतो, जावई बापू. लाडात वाढवलेलं आहे बरं का, फारसं कळत नाही तिला. जर एखादी चूक झाली ना जावई बापू, तर तिची नाही बरं का, तिच्या बापाची समजायची आणि गुन्हा या बापाच्या पदरात टाकायचा. तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील जावई बापू. मुली करता स्वतःला जावया पुढे कायमचं झुकून घेणारा बाप असतो. मुलासोबत फारसं चर्चा करत नाही, पण बाप हा घराचा पाया असतो. ज्या दिवशी पाया खचतो ना, घर कोसळतं. मी आपल्या 3ही भावंडांना विचारतो, जोपर्यंत निवृत्ती बाबा होते तोपर्यंत तुम्ही किती उन्हाळपणा केला तरी चालतो, कोणाच्या कार्यक्रमाला नाही गेले, बाप पाहून घेतो. पण ज्या दिवशी बाप जातो ना, आता उन्हाळपणा जमत नाही. जबाबदारी खांद्यावर पडते आता मुलाच्या. घरातल्या मोठ्या मुलाला बाप बनावं लागतं घराचा.
आणि त्याच मोठ्या मुलाला बहिणीला भावाचाही आधार द्यायचा आहे आणि बाप म्हणून तिला मुलीचाही आधार द्यायचा असतो. इथं जुने म्हातारे बसलेत. मी तुम्हाला विचारतो, काका 8-8, 9-9 भाऊ एकत्र असायचे का नाही तुमच्या काळात? कुठे गेले हे भाऊ आज? अरे मोठा भाऊ बाप गेला का लहान्या भावांचा बाप बनायचा. बँकेचे खाते भरत नव्हता तो कधी. अरे लहान्या भावांची शिक्षण पूर्ण करता करता स्वतः 6 महिन्यानं स्वतःचं आयुष्य समर्पण करणारे भाऊ पाहिले. या भावांची आज गरज आहे. रक्ताची नाती सांभाळा, एकही नातं तुटू देऊ नका. म्हणून आपल्या निवृत्ती बाबाला खरं तर हाच आपल्या बापाचा खरा जिवंतपणा असतो दादा. प्रत्येक बापाला वाटतं रे माझ्या लेकरांनी एकत्र राहावं, म्हणून थोडंसं इकडं तिकडं चालतं. श्रीमंती वृक्षाची सावली असते, कधी इकडं असेल तर कधी तिकडं असेल, पण रक्ताची नाती तोडू नका, नका तोडू दादा. अरे जेवणाकरता अख्खं गाव येतं, जेवण करील निघून जाईल, पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येते ना त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येत असतो दादा, तोच कामात येईल. म्हणून सांभाळा नाती. झालेली सेवा ज्यांच्या निमित्तानं